कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आईची इच्छा आहे की बिझनेसचा सीईओ पद आणि एसटीडीचे मालकी हक्क माझ्याकडे असू नयेत, कारण तिला असं वाटतंय की वसुंधरा या फक्त माझ्यासोबत माझ्या पैशांसाठी, आणि जर माझ्याकडे पैसे उरलेच नाहीत तर ते मला सोडून देतील। वेळ आली की माझंच बरोबर ठरणार आहे। आई अगं असं कसं करू शकतेस तू? जे काय झालं ते होऊन गेलं। आकाश हा काय वेडेपणा आहे, तू पण तयार झालास? हो दादा, कारण वसुंधरा जो मान डिझर्व करते ना त्यांना तो मिळालाच हवा। फक्त आई जे म्हणते ना त्यात मी एक छोटासा बदल केलाय। मी माझी सीईओ पोस्ट सोडून दे, मला काहीच हरकत नाहीये, आणि ती पोस्ट मी दादा तुला दे। काय मला? हो आई, आई तुला चालणार आहे हे? हो चालेल की। भास्कर मोठा आहे, अनुभवी आहे, आणि मार्केटमध्ये त्याची रिस्पेक्ट सुद्धा आहे, राईट? मला एक कळत नाही, तुम्ही काय बोलताय? भास्कर मला फक्त कंपनी आकाशच्या ताब्यात राहायला नको, बाकी ती तुला मिळाली काय किंवा अखिलला मिळाली काय काय फरक पडत नाही। अगं पण मी कसं काय? आकाश आकाश मला वाटतं तू घाई करतोयस। नाही, मला असं अजिबात वाटत नाही दादा, अँड वाय नॉट? मी नेहमी म्हणत आलोय की बिझनेसचा मेंदू जरी मी असलो ना तरी बॅकबोन तू आहेस दादा, आणि आपल्याला तुझ्यापेक्षा बेटर सीईओ मिळणारच नाहीये। आणि अखिल अजून लहान आहे, तो शिकतोय, आणि आपण दोघं त्याला गाईड करूच ना। हा, बट आय थिंक यू आर द बेस्ट कॅन्डिडेट फॉर दिस अखिल, राईट? या शुअर। ओके बाबा, तुम्ही म्हणाला तर तुम्ही मला सपोर्ट कराल? अशी मला भास्करच्या क्षमतेबद्दल काही शंका नाहीये। चला, ठरलं तर मग मी उद्याच रिझाईन करणे, दादाला सीईओ डिक्लेअर करून टाकेन। हॅपी एव्हरीवन? काय जरा उत्साह दाखवा, कमॉन यार। आई, झालं ना तुझ्या मनासारखं? आता खुश? हा चला उठा आता, चला चला जायचं आता, चला लवकर। बाबा उठा, दादा चल 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 चला। काय ग, साधी कडी आणायला सांगितले होते तुला, किती वेळ लावतोयस? उत्तम केलंयस ना तू हे सगळं। मला माहितीये आकाश दादाचे कान तूच भरले असणार। तुझ्यासारखी नाहीये मी, सवय नाहीये मला हे सगळं करायची। आणि असंही माझ्या नवऱ्याला ना स्वतःचं डोकं आहे, त्यांचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला, कळलं? पण तुझी चिडचिड समजू शकते मी, तुझ्या तुमचा घास केला ना। बावळट, तुझा नवरा पण कंगाल होणार आहे, तुम्हाला एक फुटकी कवडी पण मिळणार नाहीये। काय मिळायला हवं? पैसा, इस्टेट की दाग दागिने? नाही, कसं आहे ना, त्याची हौस नाहीये मला। माझ्याकडे आकाशराव आहेत ना, तेवढंच खूप आहे, त्यांच्यासोबत एका झोपडीत पण सुखाने राहीन मी। पण तुझं तसं नाहीये ना, तू करू शकशील असं? मला नाही वाटत। त्यापेक्षा ना तू एक काम कर, तू तुझ्या मामाला जाऊन सांग
तिने कितीही प्रयत्न केले ना तरी आमच्या नात्याला धक्का नाही लागू शकत. कळलं? जा आता. हे कडीचं भांड आहे ना ते घेऊन बाहेर जा. आणि हा जो चेहरा केला ना तो जरा हासरा पण ठेव. निघ. तनू काय कर गप्प वस्तू तनू स्टॉप इट यार. काय 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 चाललंय काय अखिल तू ना एक नंबरचा मूर्ख आणि बावळट आहेस. काय मी काय केलं आता? एक्झॅक्टली तू काहीच केलं नाहीस ना. तिकडे एक लुझर सारखा बसून राहिला होता नुसता. तनू यार तुझा प्रॉब्लेम काय आहे? भास्कर दादा मोठ्या सगळ्यात, त्याने कंपनी सांभाळली तर काय काय फरक पडतो? ही कंपनी भास्कर दादाला मिळावी म्हणून मी हे नव्हतं केलं सगळं. म्हणजे काय केलंस तू? यू जस्ट शट अप. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. नाही मला कळलंय तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. तू आयुष्यभर ना एक लुझर म्हणूनच राहणार आहेस. खरंच. यू नो व्हॉट, तू असं वागणार असशील ना तर मला बोलायचंच नाही तुझ्याशी. तुझा हात अंड्याव करून समजा ना की सांग मला, मी आहे बाहेर. मम्मा यार सगळं बर्बाद झालंय. हे मूर्ख अखिलचं ना डोकं फोडावंसं वाटतं मला. नॉनसेन्स कुठला. एक मिनिट बच्चा. काय झालं? अखिल नाही म्हणाला का? तो काहीच नाही म्हणाला. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तुला माहिती आकाश दादाने सगळी कंपनी भास्कर दादाच्या नावाने केली. का म्हणे तर भास्कर दादा मोठा आहे. आता हे सगळं भास्कर दादाला मिळालंय आणि अखिल ते मुख गिळून बसला. काहीच नाही बोलला मम्मा. आता काय करू मी? आधी शांत हो. हे बघ अजूनही बरंच काही करता येईल. भास्कर आणि अवनीला मी चांगलंच ओळखते. त्यामुळे बघ बच्चा, आता मी जे सांगते ना तसंच कर. ऐक, तू अवनीला भेट. कळलं? कळलं. अँड आय एम शुअर बच्चा हे नक्की वर्क होईल. फक्त काय होतंय ना ते मला लगेच कळव. ओके? ठीक आहे मम्मा. बाय. बाय. अहो तुम्हाला परत एकदा विचार करावासा नाही वाटत का? हवं तर अर्धा बिझनेस द्या तुम्ही. त्याची गरज नाही. सगळ्यांसमोर शब्द दिलाय, मागे नाही हटणार. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर? हो, मी कायम तुमच्या सोबत, अगदी शेवटपर्यंत. मला हेच पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते कर. आई बाबा आम्ही जागे आहोत. तुम्ही एवढ्या रात्रीचं काय करताय? ते बाळा आम्ही चांदोबाशी गप्पा मारत होतो. आम्हाला पण मारायचे आहेत. नाही नाही, आता काही गप्पा वगैरे मारायचे नाही. आता झोपायचं, रात्र झाली आहे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.